मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या उपचारांच्या यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला। आधीच्या यादीत वाढ करून आता या योजनेत सुमारे 2400 आजार समाविष्ट केले आहेत। या आजारांचा 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाईल। त्याशिवाय ज्यांचा खर्च 10 लाखापेक्षा अधिक आहे अशा आजारांनाही चिन्हित करण्यात आला असून त्यांचाही खर्च सरकारकडून दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आपलं जे महात्मा फुले जनारोग्य योजना आहे या योजनेच्या अंतर्गत 1300 आजार आतापर्यंत अधिसूचित आपण केले होते। आज जवळपास त्याच्यामध्ये वाढ करून 2399 म्हणजे 2400 आजारांकरता आपण त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत मान्यता दिलेली आहे। अनेक आजारांचे जे पॅकेजेस आहेत हे आता नवीन रेटने म्हणजे काही ठिकाणी आपण जवळपास दुप्पट रेट केलेला आहे, त्यामुळे देण्याचा निर्णय केलाय। यामुळे हॉस्पिटल्सची मागणी देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना पूर्णपणे त्या ठिकाणी मोफत आणि चांगल्या पद्धतीचा उपचार मिळण्याच्या संदर्भातला मार्ग खुला झालेला आहे। या दोनही योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातल्या प्रकल्पांचं काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार आग्रही असून तशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। कंत्राटदारांनाही नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत असंही त्यांनी सांगितलं। सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन केलं जाणार आहे। यामुळे आरोग्य सुविधांचं विकेंद्रीकरण होईल। त्याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयातही दुरुस्ती केली आहे। यामुळे मार्च 2024 पूर्वी 10 वर्ष पूर्ण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विशेष बाब म्हणून समायोजन केलं जाईल। विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जाला शासन हमी देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। पुणे जिल्ह्यात घोडनदी शिरूर इथं जिल्हा आणि सत्र न्यायालय तसंच दिवाणी न्यायालय स्थापन केलं जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथंही दिवाणी न्यायालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। सोलापूरच्या असंघटित कामगारांच्या 30,000 घरांच्या प्रकल्पाला 16,93,00,000 अनर्जित रक्कम आणि 8 लाख कर थकबाकी माफ करण्यात आली आहे। राज्यातल्या शहरी भागातल्या तसंच